जर तुम्ही सकाळचे तास जिंकले तर तुम्ही संपूर्ण दिवस जिंकू शकता आणि जर दिवस जिंकलात तर जीवनही जिंकाल. ही संकल्पना आहे द 5 AM क्लब या पुस्तकाची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्यांनी लाखो लोकांचं जीवन बदललं आहे. हे आहे रॉबिन शर्मा लिखित द 5 AM क्लब. हे पुस्तक सांगतं की जर तुम्ही सकाळच्या पहिल्या 1 तासाचा योग्य उपयोग केला तर तुम्ही तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकता. आज मी तुम्हाला या पुस्तकातील सर्व महत्त्वाच्या कल्पना, फॉर्म्युले, मनाला हलवून टाकणाऱ्या शिकवणी आणि त्यामागचं विज्ञान सोप्या भाषेत आणि तपशीलवार सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया द 5 AM क्लबच्या अद्भुत सफरीची. मुख्य संकल्पना, ओन युअर मॉर्निंग, एलिव्हेट युअर लाईफ. या पुस्तकाची मुख्य कल्पना खूप स्पष्ट आणि शक्तिशाली आहे. जर तुम्ही सकाळचे तास जिंकले तर तुम्ही संपूर्ण दिवस जिंकू शकता आणि जर दिवस जिंकलात तर जीवनही जिंकाल. सकाळी 5 वाजता उठण्यामागे केवळ लवकर उठणे एवढाच मुद्दा नाही, मुख्य मुद्दा आहे शांत वेळेत स्वतःसाठी वेळ मिळवणे. हा काळ तुमच्या मेंदूच्या सर्वात शांत, स्वच्छ आणि शक्तिशाली काळ असतो. शरीरातील कार्टिसॉल अर्थात स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होऊ लागतात, फोकस वाढतो आणि तुमचे निर्णय घेण्याचे कौशल्य सर्वोच्च पातळीवर असते. रॉबिन शर्मा म्हणतात, द वे यू बिगेन युअर डे डिटरमाइन्स हाऊ यू लिव्ह युअर डे. 20-20 फॉर्म्युला. सकाळी 5 ते 6 हा तास लेखक विक्ट्री आवर म्हणतात. हा तास 3 20 मिनिटाच्या भागात विभागला जातो. पहिले 20 मिनिटं अर्थात व्यायामासाठी. सकाळी उठताच थेट व्यायाम, धावणे, जंपिंग, योगा किंवा हाय इंटेन्सिटी व्यायाम काही चालेल, पण शरीर गरम झालं पाहिजे. का? कारण एक्सरसाइजमुळे शरीरात डोपामाइन, सेरोटोनिन आणि BDNF नावाचे केमिकल बनते. हे तुम्हाला आनंद देते, मेंदूची शक्ती वाढवते आणि मनाला तयार करते सुपर फोकससाठी. दुसरी 20 मिनिटे रिफ्लेक्ट अर्थात मनन. या 20 मिनिटात तुम्ही तुमच्या मनाशी संवाद साधता. करायचे काय? जर्नल लिहा, ध्यान करा, आजचे प्लॅन लिहा, कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहा. हा वेळ तुम्हाला भावनिक स्पष्टता देतो, स्ट्रेस कमी होतो, दिवस कसा घालवायचा याची दिशा ठरते. तिसरे 20 मिनिटे ग्रो अर्थात शिकण्याची. उत्कृष्ट लोकांकडे एक समान गोष्ट असते, ते म्हणजे ते दररोज शिकतात. या वेळात तुम्ही पुस्तक वाचा, पॉडकास्ट ऐका, कोर्स घ्या, नवीन कौशल्य शिका. शर्मा म्हणतात, युअर इन्कम ग्रोज ओनली ॲज मच ॲज यू डू. हे 20 मिनिटाचे शिकणे तुमचा मेंदू तीक्ष्ण ठेवते आणि दिवस अधिक क्रिएटिव्ह बनते. 4 अंतर्गत साम्राज्य. रॉबिन शर्मा सांगतात की यश केवळ माइंडसेटवर अवलंबून नसते. आपल्याकडे 4 अंतर्गत साम्राज्य आहेत आणि ती सर्व संतुलित असणे आवश्यक आहे. 1. माइंडसेट अर्थात तुमचे विचार, जे तर्कशुद्ध, सकारात्मक आणि शक्तिशाली विचाराची क्षमता असते. 2 आहे हार्ट सेट अर्थात तुमचे भावनिक जग. भावना, जुन्या दुखणी सोडण्याची प्रक्रिया, प्रेम, कृतज्ञता हे हार्ट सेटमध्ये येतं. 3 आहे हेल्थ सेट, तुमचं शारीरिक आरोग्य. शरीर चांगले तर मन चांगले. आणि 4 आहे सोल सेट, तुमची आत्मशांती. ध्येय, अर्थपूर्ण जीवन आणि आतील संतुलन पाहिजे असेल तर तुमचं सोल सेट अर्थात तुम्हाला आत्मशांतीची आवश्यकता आहे.
सकाळची 20-20-20ची रुटीन ही चारही साम्राज्य मजबूत करते. चौथा भाग आहे हॅबिट इन्स्टॉलेशन प्रोटोकॉल, अर्थात 66 दिवसाचे विज्ञान. नवीन सवय तयार होण्यासाठी फक्त 21 दिवस पुरेसे नसतात. लेखक यासाठी 66 दिवसांची विज्ञान आधारित प्रक्रिया सांगतात. पहिली, डिस्ट्रक्शन फेज, 1 ते 22 दिवसाची. इथे तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो. सवय मोडते, कंटाळा येतो, हार मानावीशी वाटते. यानंतरची फेज आहे 23 ते 44 दिवसाची. त्याला म्हणतात इन्स्टॉलेशन फेज. इथे शरीर आणि मेंदू नवीन पॅटर्न शिकत असतात. ही फेज कठीण असते पण प्रगती जाणवते. आणि तिसरी फेज आहे इंटिग्रेशन फेज, जी आहे 45 ते 66 दिवसाची. येथे नवीन सवय नैसर्गिक वाटू लागते. आता 5 वाजता उठणे एफर्टलेस होते. भाग 5, टॅक्टिक्स ऑफ लाईफ लाँग जीनियस. लेखक काही साधी पण जादुई तंत्रे सांगतात, जी तुमची उत्पादकता वाढवतात. नंबर 1, 90-90 आणि 1 फॉर्म्युला. पुढील 90 दिवस रोज पहिले 90 मिनिटे तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कामाला द्या. दुसरी आहे 60-10 मेथड. 60 मिनिटे पूर्ण फोकस देऊन काम करा आणि 10 मिनिटाची विश्रांती घ्या. परत 60 मिनिटे काम करा, परत 10 मिनिटाची विश्रांती घ्या. तिसरा आहे 2x 3x माइंडसेट. अर्थात तुम्हाला जर उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर स्वतःवरची गुंतवणूक ही तिप्पट करा. चौथी आहे टाईट बबल ऑफ टोटल फोकस. अर्थात फोकससाठी सुरक्षित वातावरण तयार करा. फोन नाही, नोटिफिकेशन्स नाही, विचलित करणारे लोक नाही. अर्थात एक सुरक्षित ॲटमॉस्फिअर तयार करा. 5, ड्रीम बिग, स्टार्ट स्मॉल. मोठी स्वप्न बघा पण सुरुवात लहान पावलांनी करा. आणि 6 आहे द सेकंड वाइंड वर्कआउट. संध्याकाळी हलका व्यायाम करा, तुम्हाला दुसरी ऊर्जा मिळते. निष्कर्ष म्हणजेच सारांश असा, जीवनामध्ये तुम्हाला फोकस, शांती, आर्थिक प्रगती आणि सर्जनशीलतेमध्ये प्रचंड बदल हवा असेल तर लवकर उठा, सकाळ जिंका, स्वतःला जिंका आणि तुमचे जीवन बदला. तर मित्रांनो, हा होता सारांश द 5 AM क्लब या पुस्तकाचा. कमेंटमध्ये लिहा हा सारांश तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कंटेंटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.